आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. नमस्कार, मी गुरुजी कौस्तुभ जोशी, हर शनिवार राम के नाम मार्गदर्शक. आज हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आता गणपती येत आहेत, गणपतीची लगबग चालू आहे. प्रत्येकाच्या घरात 7 तारखेला गणपती विराजमान होतील. पण त्याच्यामध्ये जेव्हा गणपती विराजमान होतील, मंडळाचे गणपती देखील विराजमान होतील, आपल्या घरात देखील होतील. आणि मंडळाचे गणपती विराजमान झाले म्हटल्यानंतर तिथं सामूहिक आरती पण चालेल. सर्वजण एकत्र येऊन आरती करतील. आणि त्यावेळेला एकत्र येऊन केलेल्या आरतीमध्ये त्या आरती बोलताना जेव्हा ते मधलं कडवं येतं, जयदेव जयदेव हे बोलताना त्याचा अपमान केला जाईल सामूहिकरित्या. लहान मुलांकडून किंवा तरुण काही पीडित लोकांकडून, जसं की जयदेव जयदेव असं विचित्र पद्धतीमध्ये बोलून, ज्यांना आपण आज अख्खा महाराष्ट्र सद्गुरू म्हणतो, ज्यांना आज आपण साक्षात रामांचं ज्या व्यक्तींना दर्शन झालेलं आहे, असे ते एवढे सुंदर रामदास स्वामी ज्यांनी अशा आरत्या लिहिलेल्या आहेत, त्या आरतीचा आपण अपमान करतो आहे, आणि ते सुद्धा सामूहिकरित्या. हा तर पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा की गणपती घरी आले म्हणजे सुख समृद्धी घरी आली, आनंद घरी आला असं आपण समजतो. पण ते आल्यानंतर आपण त्या गणपती समोर पत्ते खेळतो किंवा जुगार खेळतो. हे कितपत योग्य आहे? आपण उलट अशा टायमाला आपल्या घरातील लहान मुलांना एकत्र करून हनुमान चालीसा शिकवली पाहिजे, अथर्व शीर्ष शिकवला पाहिजे, त्यांच्याकडून आवर्तन करून घेतले पाहिजे. नाही तर नाही, भजन केलं पाहिजे. टाइमपास म्हणून ह्या अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत. आणि मुद्दा तिसरा, गणपतीची मिरवणूक निघताना शांताबाई, माझा पोपट पिसटला अशा प्रकारचे घाणेरडे गाणे लावणे आणि मग सामूहिकरित्या आपल्याच धर्माचा अपमान करणे. आज राम मंदिर, प्रभू श्रीरामांचं मंदिर झाल्यापासून खूप कट्टर हिंदुत्ववादी जिवंत झालेले आहे आणि खूप कट्टर हिंदू लोक आलेले आहेत. पण बघा, आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपण आपल्या धर्माचा स्वतःहून अपमान करून घेतो आणि नंतर बोलायला जातो की हे या धर्माचे लोक आम्हाला त्रास देतात, त्या धर्माचे लोक आम्हाला त्रास देतात. पण आधी स्वतःकडे बघितलंय का? धर्मासाठी प्रत्येक जण लढायला तयार आहे, पण धर्माचं आचरण कोणालाच नाही करायचंय. दत्तगुरु सोपं उदाहरण आहेत. एका हातात माळ आहे आणि एका त्रिशूळ आहे. दोन्ही गरजेचं आहे, पण वेळेवर. त्यामुळं मला हे जेवढे काही झोपलेले हिंदू आहेत आणि जेवढे कट्टरवादी हिंदू आहेत, या सर्वांना विनंती करायची आहे की अशा चुक्या येत्या गणपतीमध्ये करू नका, हीच माझी अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा, म्हणजे प्रत्येक लोकांना ही गोष्ट समजेल. धन्यवाद. जय श्रीराम.